स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जीवन प्रवासावर प्रकाश उलगडून दाखवणारं कला दालन मीरा रोड येथे मंत्री प्रताप सरनाईक यांनी उभारलेलं आहे आणि आज कला दालनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्या होईल आणि या कला दालनामध्ये खांडके चाळीपासून सुरू झालेला बाळासाहेब ठाकरे यांचा प्रवासही दाखवण्यात आलाय। शिवाय शिवसेनेची पहिली शाखा, मार्मिकमधील छपाई मशीन, शिवतीर्थवरील चकोरचा माईक हेही दाखवण्यात आलंय आणि याशिवाय या कला दालनामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे मातोश्रीवरील बाळासाहेब ठाकरेंची ती खोली ज्यात ते सर्व नेत्यांना भेटायचे। आणि याच कला दालनामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। बघूयात। बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण जीवनक्रम दाखवणाऱ्या कला दालनामध्ये आपण आतमध्ये आलेलो आहोत। आपण सुरुवात करणार आहोत कला दालनाला। जशी आपण एंट्री करतो समोर हा एक आपल्याला एक बॉक्स इथे बनवलेला दिसतो। याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचा फोटो तुम्हाला जो आहे तो दिला जाणार आहे। इथे जी एक स्क्रीन आहे, तुम्ही इथे उभा राहायचा, कॅमेरा ऑटोमॅटिक असणार आहे, त्याच्यामध्ये तुमचा फोटो निघेल। या स्क्रीनवरती QR कोड दिला की तुमचा बाळासाहेबांसोबतचा AI जनरेटेड फोटो तुम्हाला मिळेल। या कला दालनामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये बाळासाहेबांचा संपूर्ण जीवनक्रम दाखवलेला आहे। आपण बघतो सुरुवातीलाच बाळ ते बाळासाहेब हे मोठं होर्डिंग इकडे लावलेलं आहे, स्पॉटलाइट्स लावून बाळासाहेबांच्या आयुष्यातले महत्त्वाचे जे टप्पे आहेत ते इथे दाखवलेले आहेत। म्हणजे एक व्यंगचित्रकार बाळ ठाकरे ते शिवसेना प्रमुख इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा जो प्रवास आहे तो इथे दाखवलेला आहे। व्यंगचित्रकार असो, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी दिलेला लढा असो, शिवसेनेची स्थापना असो, मुंबई बंद करण्याची ताकद असो, बाबरी मशीद चा विषय असो, निवडणूक जिंकू शकतो, समाजकारण, राजकारण, बाळासाहेबांचं स्वप्न, हे सगळे टप्पे इथे दाखवलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे बसून निर्णय घ्यायची ती रूम इथे खोली बनवण्यात आलेली आहे। ही खोली मातोश्रीच्या पहिल्या माळ्यावरची खोली होती। इथे बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांचा फोटो आहे। बाजूला बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव बिंदा माधव ठाकरे यांचा फोटो इथे लावलेला आहे। आणि या खोलीमधून महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते चालायचं, शिवसेनेचं राजकारण चालायचं, सत्ताकारण जे आहे ते इथून चालायचं आणि हीच खोली इथे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। तो स्टेज, तो टिपिकल बाळासाहेब ठाकरे यांचा जो माईक आहे तो असायचा, तो इथे बनवलेला आहे। इथे प्रेक्षक आल्यानंतर त्यांनी या जो बॉक्स बनवलेला आहे या बॉक्सच्या आतमध्ये बघितल्यानंतर बाळासाहेबांच्या ज्या सभा होत्या त्याची व्हिडिओ इथे पाहायला मिळणार आहेत। या सामनाच्या कार्यालयामधून बाळासाहेब ठाकरे अनेक जे अग्रलेखासाठी प्रसिद्ध होतं, सांगतो लेख लिहायचे, पूर्ण सामनाचं जे कामकाज आहे ते बाळासाहेब ठाकरे बघायचे। आणि त्याच्यानंतर आणखीन पुढे जे आहे ते शिवसेनेची शाखा, गाव तिथे शाखा हे शिवसेनेचं जे ब्रीदवाक्य होतं ते इथे पाहायला मिळतंय। शिवसैनिक शाखा जी टिपिकल असायची, फायली पडलेल्या असायच्या, दौताची म्हणजे शाईची बाटली असायची, बाजूला येणाऱ्या लोकांना बघण्यासाठी, भेटण्यासाठी एक बाकडा टाकलेला असायचा, ते बघायला मिळतं। बाळासाहेब ठाकरे असो, शिवसेनेचा प्रवास असो किंवा त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणातले चढ उतार, हे सगळे आपल्याला या संपूर्ण कला दालनामध्ये पाहायला मिळतात। अतिशय सुंदर आणि माहिती देणार हे कला दालन आहे असं आपण म्हणू शकतो। याला नक्कीच तुम्ही भेट दिली पाहिजे आणि एक कला दालन बघितलं पाहिजे। कॅमेरापर्सन स्नेहल चव्हाण सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मीरा भाईंदर। ज्यावेळेस दैनिक मराठा आचार यात्रेंचा होता आणि तो बाहेर पडायचा, माझे वडील असे बसायचे ह्या ठिकाणी आणि ते प्रूफरीडर म्हणून काम करत असताना रस्व, दीर्घ, काना, मात्रा जे शब्द असतात ते शब्द एका प्लेटमध्ये घेऊन नंतर याची प्रिंटिंग व्हायची। बाळासाहेब त्या ठिकाणी बसून कार्टुनिस्ट म्हणून काम करत होते, वेगवेगळ्या प्रकारचे ते कार्टून काढायचे। कारण शेवटी मराठी माणसाचा विचार, मराठी माणसाचा अभिमान हा त्या माध्यमातून त्यांना दिसून येत होता। आणि त्यानंतर बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली।